पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या अपेक्षा स्पष्टपणे मांडल्या आहेत. नागरिकांच्या मते केवळ आश्वासनांवर भर देणारा नव्हे तर प्रत्यक्ष काम करणारा, गावातील समस्या जाणून घेणारा उमेदवार त्यांना हवा. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, वीज पुरवठ्यातील अडचणी, आरोग्य व शिक्षणाशी संबंधित सुविधा या मुद्द्यांवर ठोस आणि वेळेत निर्णय घेणारा प्रतिनिधी असावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शेतकरी, मजूर, युवक व महिलांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देणारा, प्रशासनाशी समन्वय ठेवून विकास कामांना गती देणारा उमेदवार निवडून देण्याची मानसिकता निमगाव, कोंडगावमधील दिसून येत आहे. पक्षांपेक्षा काम, प्रामाणिकपणा आणि लोकांशी थेट संपर्क ठेवणाऱ्या व्यक्तीला संधी देण्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे. नमस्कार, आपण आलेलो शूर गटातील गोंडगाव या गावी. काय वाटतं बाबा, जिल्हा परिषदेची निवडणूक चालू झालेली आहे. शिंदे गटाकडून संजय पाटील निकम यांची उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे आणि भाजपकडून सुनील दादा पैठण पगारे यांची उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे. तुम्हाला असा कोणता उमेदवार वाटतो की तो निवडून आला पाहिजे किंवा तुम्ही त्याला सपोर्ट करणार? आता ते असं आहे, वर जर पाहिलं भाजप आणि शिवसेना एकत्र आहे, खाली पाहिलं तर त्यांच्यावाले गटबाजी भिन्न भिन्न झालेले. त्यामुळे असा मतदार बी त्याच्यात आलेला आहे, मतदान कोणाला करावं. पण आता मतदान तरी कोणाला तरी करावंच लागणार आहे. जो आपले काम करील, आपल्याला समजा आपल्या जवळचा असेल, चांगले शेतकऱ्याची कामं करील, रस्ते अमुक धमुक अशी काही कामं करील, त्याला मतदान केलं पाहिजे आपण. पण आता असं आहे, आतापर्यंत आपण बऱ्याच दिवसापासून या तालुक्यामध्ये धनुष्यबाण होतं आणि धनुष्यबाणालाच मतदान करीत आलेलं आहे. त्यामुळे आता या वेळेला सुद्धा धनुष्यबाणालाच मतदान करावं असं आमचं इच्छा आहे. काय वाटतं बाबा, कोणाला मतदान करावं वाटतं? सुनील धनुष्यबाण संजय. काही विकास कामे सुनील दादा जेव्हा जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी काही आपल्या गावामध्ये काही विकास कामे केलेली आहेत. काही तसं काही वाटलंच नाही, असं विकास केला म्हणजे असं काही जाणवलंच नाही काही झालं का. काय वाटतं बाबा, कोणता उमेदवार योग्य वाटतं तुम्हाला, संजय निकम का सुनील पैठण पगार? सुनील पैठण पगार नाही, संजय निकम. काय वाटतं करतच ना गावामध्ये, काय नेमकं तुम्ही संधी कोणाला देणार? नमस्कार, आपण आलेलो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लिमगाव या ठिकाणी आपण आलेलो आहे. या ठिकाणी भाजपचे सुनील दादा आणि शिंदे गटाचे संजय पाटील निकम यांची उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे. बाबा, काय वाटतं तुम्हाला, कोणता उमेदवार योग्य वाटतो? संजय निकम. सुनील दादा यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काही विकास कामे तुमच्या गावामध्ये केलेले आहेत. आमच्या गावात काहीच नाही केलं, चक्कर देखील झालेलं नाही. नाही, लगेच कायलाच नाही. तुम्ही संजय पाटील निकम यांनाही साथ देणार? हा. काय वाटतं बाबा, तुम्हाला कोणता उमेदवार योग्य वाटतो? सुनील दादा पैठण पगारे हे यांनी ते पद भोगलेलं आहे, परंतु त्यांनी डबल आता भाजपकडून त्यांना उमेदवारी डिक्लेअर झाली आहे. तुम्ही कोणाला साथ देणार? संजय निकम, संजय पाटील निकम भाऊ. सुनील दादा यांनी तुमच्या गावामध्ये काही विकास कामे केलेली आहेत? काहीच नाही, एक बी नाही. काय वाटतं, कोणता उमेदवार योग्य वाटतो? संजय पाटील. सुनील दादा यांनी काही विकास कामे केलेली? काहीच नाही, आम्ही त्यांच्याकडे काम घेऊन गेलो, ते सुद्धा केलं नाही. यावेळेस तुम्ही संजय पाटील निकम यांना साथ देणार? काय वाटतं, कोणता उमेदवार, सुनील दादा का संजय पाटील? संजय पाटील निकम. बाबा, काय वाटतं? संजय पाटील. तुमच्या नेहमी सुखदुःखामध्ये कोणता उमेदवार आज लागतो? आज सध्या आवाज मग संजय बरा दिसतो. संजय भूत काम असं आहे, सुखादुखात कोणाच्या आडी अडचणीमध्ये धावून येणार माणूस संजय. कायम आपल्याशी एक नाळ जुडलेली, कायम आपल्या सोबत असलेले संजय पाटील. हा, संजय भूका शनिवारात येणार माणूस आहे आमसारखा. मध्ये आता निवडणूक त्यांचा माझा 10-5 वर्ष इतिहास पाहिल्याचा, कधी कोणाची दुःखात सुखात लग्न कार्यात ते आरोग्य येत राहते, हजर होते. हो, धन्यवाद. मी आकाश गोरे, हिंदवी न्यूज वाहिनी.